बांधले मी बांधले बांधले मी बांधले बांधले मी बांधले हळदीचे तोरण बांधले बांधले शिंपण घातली हळदीची शिंपण घातली बांधले. नमस्कार, घरचा वैद्य चॅनलमध्ये मी सुजाता गानू टिकेकर आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. हळद लक्षात आलं का? आज मी हळदीचं औषधी महत्त्व आपल्याला सांगणार आहे. हळद म्हणजे आयुर्वेदीय औषधी संपत्तीच आहे. मांगल्याचं प्रतीक आहे हळद. पूर्वीच्या काळी घरात हळद म्हणजे हळदीचं झाड असणं हे सुखाचं, संपन्नतेचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जायचं. या हळदीचे औषधी गुण काय काय आहेत? अहो, बहुगुणी आणि बहुउपयोगी अशी ही हळद आहे. अनेक औषधी गुणांचा आगर म्हणजे ही हळद. बघा, हळदीची पावडर रोजच्या आपल्या फोडणीच्या डब्यात असतेच. त्याचप्रमाणे हळकुंडाचं महत्त्व, आपण हळकुंड हे वापरत असतोच. हळकुंड वापरताना हळकुंडाचे औषधी उपयोग पण आहेतच. सर्दी झाली, एखाद्याला सर्दी खूप झाली तर हळदीचा उपयोग त्याच्यामध्ये करता येतो. हळदीचा उपयोग हा सर्दी खोकल्यावर रामबाण म्हणजे तुमचं रक्त शुद्ध करण्याचं काम हळद करत असते. रक्ताचं प्रमाणही हळद वाढवते. आपल्या शरीरात जर तुमची ॲनिमिक कंडिशन असेल तर रोज तुम्ही हळद दूध घ्यायचं. रोज रात्री झोपताना हळद दूध घेतल्यामुळे त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. तुमचं लिव्हर चांगलं राहतं. उकळलेल्या पाण्यात म्हणजे हळदीची पावडर जर टाकली आणि तुमचा जर घसा बसलेला असेल किंवा तुमचा आवाज मधुर व्हावा वाटत असेल तर तुम्ही हळदीच्या पाण्याच्या गुळण्या या करायच्या. तुमची दाढ दुखत असेल, दाताचे काही रोग असतील तरी सुद्धा हळदीचा उपाय हा उत्तम आहे. म्हणजे हळदीच्या पाण्याच्या गुळण्या, हळदीची पावडर टाकून आपण त्या पाण्याच्या गुळण्या करायच्या. आणि त्याचप्रमाणे दाताच्या फटीमध्ये किंवा दाताचा खड्डा असेल तर त्यात आपण हळद आणि ओवा बारीक करून आणि हळद बारीक करून त्याचं मिश्रण तुम्ही ठेवू शकता. हिरड्या दुखत असतील तरी सुद्धा हळदीचा लेप केल्यामुळे हिरड्यांचं दुखणं थांबतं. म्हणजे दंतदुखीवर हळद हा रामबाण उपाय आहे. त्याचप्रमाणे मूळ व्याधीवर नियमितपणे जर तुम्ही हळद दूध घेतलं तर तुमची मूळ व्याध ही नक्कीच कमी होते. आता चेहऱ्याचं वर्णन तर काय करू? चेहरा प्रत्येकाला सुंदर हवा वाटतो. चेहऱ्यावर मुरमं फुटकुळे नकोत, नितळ कांती हवी. मग त्यासाठीच हळदीचं लेपन म्हणजे हळद चंदन एकत्र करून त्याचा लेप आपण जर चेहऱ्यावर लावला आणि अर्धा तास सुकवू दिला आणि नंतर आपला चेहरा धुतला, असं नियमित तुम्ही जर 2 आठवडे केलं तर तुमचा वर्ण हा गौर तर होतोच. म्हणजे गोरेपान दिसण्यासाठी हळद उपयोगी आहेच, पण त्याचप्रमाणे हळदीच्या मुळे मुरमं फुटकुळं ही सुद्धा जातात. म्हणजे हळद आपला रक्तदोष घालवते. हळद ही आयुर्वेदिक गुणांचं आगर आहे. बाळंतणीला योग्य प्रमाणात हळदीचं सेवन जर बाळंतणीनं केलं तर बाळाची तब्येत म्हणजे दूध हे चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. त्यामुळे बाळंतणीला हळद हे वरदान आहे. हळदीच्या पानांचा किंवा हळदीच्या पावडरीचा धूर, आपण हळद जर त्याची धुरी घेतली नाकात तरी सुद्धा सर्दी कमी होते, खोकला कमी होतो, घशाचे विकार बरे होतात. कावीळ झाली असेल तरी सुद्धा तुम्ही हळद वापरावी. म्हणजे हळद ही अतिशय उपयुक्त आहे. हळद आणि मधाचं चाटण जर तुम्ही घेतलं तर तुमचा बसलेला आवाज सुटतो. घशाचे विकार वेगवेगळे बरे होतात. जखमेवरती हळद दडपली की रक्त थांबतं, हे तुम्हाला माहितीच आहे. जखम भरून यायला मदत होते. इसबावर सुद्धा हळद उपयुक्त आहे बरं का. गजकर्णावर सुद्धा हळद उपयुक्त आहे. श्वास साफ व्हायचा असेल तर हळकुंडाची धुरी घ्यायची. म्हणजे
हळकुंड जर तुम्ही तोंडात धरलं ना, हे हळकुंड बघा, हळकुंड तोंडात धरलं तरी सुद्धा घशाचे विकार जातात. तोंडातल्या ज्या काही लाळ ग्रंथी चांगल्या प्रकारे स्त्रवून तुमचं पचन सुधारतं. म्हणजे गॅसेस जर पोटात जर गॅसेस असतील किंवा गॅसेस धरलेले असतील पोटात, तरी सुद्धा हे हळकुंड उपयुक्त आहे. तुम्हाला माहिती आहे का, हळद जी असते त्या हळदीचं लोणचं पण छान लागतं. ते करतात आणि ते रोजच्या आहारात गृहिणी मुद्दाम हळदीचं लोणचं करून रोजच्या आहारात त्याचा समावेश करतात. त्यामुळे हळद ही चौरस आहारात हळदीचं लोणचं हे हवंच, कारण ते डोळे उत्तम ठेवतं, तुमचे श्वासाचे विकार घालवतं. म्हणजे तुम्हाला जर मोतीबिंदू होणार असेल तर तो मोतीबिंदू व्हायची शक्यता कमी करण्यासाठी तुम्ही हळद, म्हणजे अमृतधारा नावाची जी एक बाटली आपल्याला आयुर्वेदिक दुकानात मिळते, त्यामध्ये ओव्याचं फूल असतं, पुदिन्याचं फूल असतं आणि कापूर असतो. मग ही अमृतधारेची बाटली घ्यायची आणि त्यामध्ये हळकुंड जे आहे ते 1 आठवडाभर तुम्ही ते भिजत टाकायचं. 6-7 दिवसांनी म्हणजे आठवड्यानंतर ते हळकुंड बाहेर काढायचं आणि 1 महिन्यानी ते हळकुंड उगाळून, ते हळकुंड जे असेल ते उगाळून त्याची जर तुम्ही काजळासारखं डोळ्यामध्ये नेत्रांजन केलं तर तुम्हाला मोतीबिंदू होणार नाही. म्हणजे दृष्टी तेजस्वी व्हायची असेल, डोळे लाल होत असतील, डोळ्यातलं पाणी येत असेल, तरी सुद्धा तुम्ही हळदीचं नेत्रांजन, हे हळदी, शुद्ध हळद, हे बघा, शुद्ध हळदी या पावडरी, थोडंसं पाणी आणि हळद असं हळदीचं लेपन तुम्ही काजळासारखं डोळ्यात घालू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा वर्ण गौर करण्यासाठी, कानाचे विकार घालवण्यासाठी गजकर्णावर सुद्धा हळद ही उपयुक्त आहे. गजकर्णामध्ये तुम्ही हळदीचा जो आहे तो लेपन करायचा, म्हणजे हळदीचा लेप लावला की गजकर्ण हा बरा होतो. अर्धशिशीवर हळकुंडाचा लेप द्यावा. त्याचप्रमाणे अर्धशिशीवर तुम्ही धुरीसुद्धा हळदीची घेऊ शकता. टॉन्सिल्स दुखत असतील तर घशाला हळद, सुंठ आणि लसूण यांचा लेप दिला, 4 ते 5 दिवस जर तुम्ही घशाला लेप दिला तर तुमचे टॉन्सिल्स दुखायचे थांबतात. म्हणजे दंतदुखीवर तर आहेच उपयुक्त हळद, गजकर्णावर उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे लिव्हर उत्तम राहण्यासाठी, दमा जाण्यासाठी, डोळ्यांच्या विकारावर, म्हणजे या हळदीचे किती म्हणून मी तुम्हाला उपयोग सांगू. म्हणून तर मी म्हटलं ना की हळदीचं तोरण हे पाहिजे बांधायला, असं मी गाण्यात आत्ता वर्णन केलं. त्याप्रमाणे हळद ही नितळ त्वचेसाठी सुद्धा उत्तम आहे. नंतर हळदीच्या गार पाण्याच्या पट्ट्या जर तुम्ही डोक्यावर ठेवल्या तर डोकेदुखी सुद्धा थांबते. मग अशी ही विविधांगी हळद जी आहे, त्या हळदीचा उपयोग मी तुम्हाला सांगितले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घरचा वैद्य रोज पहा. आनंदी सुदृढ रहा. नमस्कार.